मित्रांनो, तुम्ही पण अभ्यास करायचा म्हणून पुस्तक उघडताय, पुस्तकामध्ये पाहताय, पण अभ्यास होतच नाहीये. तुमच्या मनामध्ये हेच विचार चालू आहेत, की अभ्यास होईल का? मला परीक्षेमध्ये जेवढे मी ठरवलेले आहेत तेवढे मार्क्स मिळतील का? किंवा मी माझ्या आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेन का? हे तुमच्यासोबत पण होतंय का? हे माझ्यासोबत पण झालं होतं. आणि त्यामुळे जेव्हा-जेव्हा आपण अभ्यास करायला घेतोय, तेव्हा अभ्यास न करता हे सगळे विचार येत असल्यामुळे, ओव्हर थिंकिंग खूप जास्त प्रमाणामध्ये होत असल्यामुळे अभ्यास होतच नाहीये ना. म्हणजे हे आपण का करतोय? अभ्यास करण्यासाठी करतोय. पण मुळात मुद्दा हा आहे, की याच्यामुळे अभ्यासच होत नाहीये आणि आपण बिनकामाचा स्ट्रेस घेऊन बसतोय. खूप जास्त टेन्शन येते आपल्याला, की एक्झॅक्टली पुढे होणार काय या सगळ्या गोष्टींमुळे. पण खरं तर हे खूप नॉर्मल आहे. म्हणजे हे तुमच्यासोबतही होतंय, माझ्यासोबतही झालं होतं जेव्हा मी 10वी होते, जेव्हा मी 12वी होते. हे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती होत असतं, जेव्हा आपण निकालाचा विचार करतो, की याचा निकाल काय लागेल? म्हणजे मी ही परीक्षा दिल्यानंतर मला किती मार्क्स मिळतील? किंवा मी त्या परीक्षेमध्ये पास होईन का? किंवा किती टक्के मला मिळतील? याचा जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा प्रत्येक वेळी हे ओव्हर थिंकिंग होतं किंवा प्रत्येक वेळी हे सगळे विचारांचं वादळ मनामध्ये सुरू असतं. मग अशा वेळी एक्झॅक्टली करायचं काय? किंवा याच्यावरती काय उपाय आहेत? किंवा आपण यातून बाहेर पडू शकतो का? तर हे सगळं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खरं तर ओव्हर थिंकिंग म्हणजे नक्की होतंय काय? तर आपण प्रॉब्लेमवरती विचार करू लागतोय आणि फक्त विचार नाही करत आहे, तर कॉन्स्टंटली आपण त्याच लूपमध्ये अडकतोय. म्हणजे असं होतंय, की वर्ष सुरू होऊन साधारणतः जून महिना उलटून गेला, जुलैही चालला आहे आता आणि अजून पण अभ्यासाला सुरुवात नाही केली आहे किंवा क्लासमधला, शाळेमधला अभ्यास पुढे चाललाय आणि माझा अजूनही मागेच आहे. खूप जास्त बॅकलॉग झालाय. तो आता मी कधी पूर्ण करणार? कसा पूर्ण करणार? किंवा तुमचे जे काही डिझायर्ड पर्सेंटेज असतील, एवढे जर नाही मिळाले, तर माझ्या घरचे काय बोलतील? किंवा आसपासचे लोकं काय बोलतील? या सगळ्या मुद्द्यांवरती आपण इतका विचार करतो ना, की आता जर 10वी मध्ये मला चांगले मार्क्स नाही मिळाले, तर कन्फर्म पुढचं करियर खराब वगैरे होणार. तर असे अनेक विचार मनामध्ये येतात. म्हणजे आत्ता खरं तर विचार करण्यापेक्षा कृती करणं किंवा अभ्यास करणं जास्त महत्त्वाचं असूनही, हे सगळे विचार आपल्या मनामध्ये येत असतात. आणि कृतीशिवाय जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आपली एनर्जी वाया घालवत असतो. कारण परत फिरून-फिरून आपण त्याच मुद्द्यावरती येतोय, की माझं कसं होणार? म्हणजे ते कसं होण्यासाठी जे कृती करणं गरजेची आहे, ती आपण करतच नाही. आपण फक्त तोच विचार करतोय, की पुढे जाऊन माझं होणार काय? तर आता हे कशामुळे होतंय? एकतर फ्युचरची भीती असल्यामुळे, की पुढे काय होईल? किंवा आपण इतरांशी कंपेअर करतोय, की तो इतका अभ्यास करतोय किंवा ती इतका अभ्यास करते आणि माझा अजून अभ्यासच नाही झालाय किंवा त्या लोकांनी एवढे सगळे चॅप्टर्स केले आणि मी अजून कशातच काय नाहीये किंवा क्लासमध्ये ज्या काही टेस्ट होतायत, त्याला एवढे मार्क्स मिळतायत आणि मला अजून किती कमी मार्क्स मिळतायत. तर हे जे काही कंपॅरिझन आहे, यामुळे हे ओव्हर थिंकिंग अजून वाढतं. म्हणजे मी कॉम्पिटिशनमध्ये कुठेतरी कमी पडेन का? असं आपल्याला वाटू लागतं. आणि इव्हन सोशल मीडियावरती पण आजकाल आपण बऱ्याचशा टॉपर्स लोकांच्या स्ट्रॅटेजीज बघतो. काही-काही लोकं बोलतात, की आम्ही 12-12 तास अभ्यास केला होता किंवा असं पण आहे, की चॅलेंज वगैरे असतं 12 आवर्स स्टडीचं, 5-6 आवर्स स्टडीचं. त्याचे लाईव्ह कॅमेरा वगैरे लावून बसतात आणि तुम्हाला असं वाटतं, की हे लोकं कसे काय एवढा अभ्यास करू शकतायत आणि माझ्याच्यानेच का नाही होत आहे एवढा अभ्यास किंवा मीच का एवढं डिस्ट्रॅक्टेड आहे. तर आणि नेहमी आपल्याला असं असतं, की परफेक्ट झालं पाहिजे. म्हणजे अभ्यास एकदम परफेक्टच झाला पाहिजे. एकदा वाचलं की लक्षात राहिलं पाहिजे किंवा एकदा एखादं सम सॉल्व्ह केलं की ते आलंच पाहिजे, पाहिलं की आलंच पाहिजे. तर असं नाही होत. म्हणजे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा अभ्यास करायला घेता ना, तेव्हा एकदा वाचलं की कळणार, एकदा वाचलं की पाठ होणार किंवा एकदा एखादा फॉर्म्युला वाचला की त्याचे सगळे सम येणार, असं नाही होत सुरुवातीला. हे खूप रिव्हिजन केल्यानंतर होतं. आत्ता तर तुम्ही सुरुवात करताय अभ्यासाला, अजून तुमच्याकडे खूप वेळ आहे. तर आत्तापासून या सगळ्या विषयांवरती तुमची मानसिक ऊर्जा वाया घालवण्यात काहीच अर्थ नाहीये. आत्ता काय गरजेचं आहे, की तुम्ही किती जास्त चांगल्या पद्धतीने तो सगळा अभ्यास समजून घेऊ शकता. आत्ता पाठ करणं किंवा लक्षात ठेवणं याहीपेक्षा समजून घेणं, हा तुमचा फोकस असला पाहिजे. आणि खरं तर मग सेल्फ डाऊट येऊ लागतो, की माझ्याच्याने हे होणारच नाही का? किंवा मी फेल्युअरच आहे का? मलाच कसं काय हे जमत नाहीये? किंवा इतरांच्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात, माझ्याच कसं काय हे लक्षात राहत नाहीये? किंवा माझ्याच्याने हे कसं काय नाही केलं जात इतर सगळे लोकं तर करतायत. तर बेसिकली हे जे सगळं काही मग सेल्फ डाऊट येतो. सेल्फ डाऊट आला की कॉन्फिडन्स कमी होणार. कॉन्फिडन्स कमी झाला की आपण एकदम सिंपल गोष्टी पण करू नाही शकत. त्याच्यामध्ये पण आपल्याला इश्यूज येऊ लागतात किंवा त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स राहत नाही. एकदम 2+2 जरी आपण केलं तरी 4च आहे का? हे आपण चारदा बघू लागतो. तर हे सगळ्या गोष्टीचं मूळ आहे हे सगळं ओव्हर थिंकिंग. की आपण आपल्याला कमी लेखतोय. आपण स्वतःवरतीच डाऊट घेऊ लागतो, की माझ्याच्यानेच का नाही होत माझ्याच्याने कधीच होणार नाही का हे? हे सगळं आपण करू लागतो आणि डोंट वरी. हे तुमच्यासोबतही होतंय आणि माझ्यासोबतही झालं होतं, की पुस्तक उघडून बसलं जायचं आणि मग विचार येणार मनामध्ये, की ऑलरेडी 9thला एवढे पर्सेंटेज होते. आता 10thला किती मिळतील? किंवा 10thला चांगले मार्क्स नाही मिळाले तर घरचे काय बोलतील? पुढचं करिअरचं काय होणार आपलं? आणि नाहीच चांगले मार्क्स मिळाले तर पुढचं करिअर एकदम खराब होणार वगैरे. तर हे सगळ्या गोष्टी या प्रत्येक एस्पिरंटच्या मनामध्ये चालू असतात किंवा प्रत्येक 10वीच्या 12वीच्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये चालू असतात. आणि ट्रस्ट मी इट इज नॉर्मल आणि हे सगळ्यांसोबत होतच राहतं.
फक्त गरजेचं हे आहे, की यातून बाहेर कसं पडायचं हे कळलं पाहिजे. सो त्यामुळे हे सगळे विचार येत राहणार आणि याच्यामध्ये काहीच नवीन किंवा माझ्यासोबतच होतंय का किंवा इतर कोणासोबत होत नाहीये का असं नाही. सगळेच विद्यार्थी कधी ना कधी या फेजमधून जात असतात. फक्त महत्त्वाचं हे आहे, की यातून बाहेर कसं पडायचं याच्यावरती काय सोल्युशन्स आहेत आणि या ओव्हर थिंकिंगच्या ट्रॅकमधून बाहेर पडून अभ्यास करण्यावरती फोकस कसा करायचा हे खरं तर आजच्या आपल्या व्हिडिओचा मोटो आहे. तर आता आपण उपाय शोधणार आहोत, की उपाय काय आहेत? हे सगळे मी ट्राय केलेले आहेत. त्यामुळे नक्कीच मी सांगू शकते अगदी ठामपणे, की तुम्हाला याचा फायदा होईल जर तुम्ही हे केलत तर. आणि मी ट्राय केले असल्यामुळे मला माहिती आहे, की हे करणं एवढं सोपं नाहीये. आणि सगळ्यात पहिल्यांदा तर आहे, की 5 मिनिटचा रूल. म्हणजे कधी-कधी असं होतं, की आपण पुस्तक घेऊन बसलोय आणि आपण विचार करतोय, की नाही अभ्यास झाला तर किंवा हे नाही झालं तर, ते नाही झालं तर. तर तेव्हा फक्त स्वतःला हे सांगायचं, की तू 5 मिनिटं हा पॅसेज वाच. आपण बघू नाही झालं तर पुढच्या पुढे. फक्त 5 मिनिटं वाच किंवा फक्त 2 मिनिटं वाच. आणि मग हळू-हळू ते 2 मिनिटं, 2 मिनिटं, 2 मिनिटं करत-करत आपण त्या विचारांना रोखून धरतो आणि जी कृती आहे, जी ॲक्शन आहे ती आपण करू लागतो. म्हणजे असं असतं आपण कसं बघतो, की हां 5 मिनिटं अजून Instagram चालवूया, 2 मिनिटं अजून रील्स बघूया. रील्स बघताना हे सगळे विचार नाही येत आपल्या मनामध्ये, की आपला अभ्यास बाकी आहे. बघून झाल्यानंतर गिल्ट येतं, की अरे माझा अभ्यास बाकी होता. म्हणजे नंतर काय जब चिडिया चुग गई खेत अब क्या करोगे तुम? तो इससे अच्छा बेटर आहे ना, की पहिल्यांदाच तुम्हाला कळलं पाहिजे, की आता आपण हा वेळ अभ्यासाला दिला पाहिजे. नाही करू वाटत आहे अभ्यास 2 मिनिटं करायचं ट्राय करा, 5 मिनिटं करायचं ट्राय करा किंवा असं असतं, की म्हणजे कधी-कधी असं व्हायचं, की इच्छाच नाहीये. म्हणजे इथे मोबाईल आहे तर तोच घेतला जातोय हातामध्ये, पुस्तक राहिलं बाजूला असं होतंय. तर या केसमध्ये असं करायचं, की मी काउंट डाउन करायचे 3, 2, 1 म्हटलं, की ते पुस्तक उचलायचं. आता हे हे असं आहे, की ते तुमच्यामध्ये तो तुम्हाला ते टॅकल करायचंय किंवा तुम्हाला स्वतःमध्ये ते इन्स्टिंक्ट आणायचंय, की 1 म्हटलं, की ते पुस्तक उचललं गेलं पाहिजे. 3 टू 1 स्टार्ट म्हटले, की तो पॅराग्राफ वाचलाच गेला पाहिजे. भलेही किती पण मूड नसेल तरी पण 2 मिनिटं फक्त तुम्हाला तो पॅराग्राफ किंवा ते जे काही सम वगैरे असेल एखादं सॉल्व्ह करायचंय किंवा तो पॅराग्राफ करायचा हे स्वतःला सांगा. याच्या मागचं रिझन हेच आहे, की सुरुवात करणं अवघड असते. एकदा का तुम्ही सुरुवात केलीत, की मग तुम्हाला ते केलं जाणार तुमच्याकडून पुढचा अभ्यास. पण सुरुवात इज इम्पोर्टंट किंवा सुरुवात करणं इज महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे सुरुवात करण्यासाठी तुम्हाला सांगायचंय, की 5 मिनिटं फक्त आपण हे वाचूयात. 3 टू 1 बोलायचं आणि स्टार्ट ते पुस्तक उचललंच गेलं पाहिजे. हे जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी टीचर नाही बनणार तोपर्यंत शक्य नाहीये. आणि त्यामुळे ट्राय करा, की जितक्या पटकन तुम्ही हे स्वीकाराल, की हे आपल्यालाच करायचंय. आपण अभ्यास आपल्यासाठी करतोय, इतरांसाठी करत नाही. हे केल्याने तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत, मला किंवा तुमच्या आई-वडिलांना नाही. आणि त्यामुळे इतरांनी बोलून की "अभ्यास कर, अभ्यास कर" काहीच फरक पडणार नाही. तुम्हाला स्वतःसाठी करायचंय. बी सेल्फिश इन धिस वे. इतर सगळ्या गोष्टींमध्ये सेल्फिश बनण्यापेक्षा स्वतःचा अभ्यास करण्यासाठीचं सेल्फिशनेस खूप जास्त चांगलं आहे. आणि त्यामुळे यासाठी सेल्फिश बना ना, म्हणजे इतर गोष्टींसाठी काय सेल्फिश बनायचंय ते तर पुढचं पुढे बघू आपण. पण मेन मुद्दा हा आहे की अभ्यास स्वतःसाठी करायचा आहे यार, म्हणजे तो किती चांगला गेला पाहिजे. हा केवढा कमाल विचार आहे. आणि मग 5 मिनिटाचा रूल तुम्ही यूज करू शकता. ट्राय तर करून बघा. तुम्हाला बघा असं होतं ना, की पहिले इस्तेमाल कीजिए फिर विश्वास रखिए. तर ट्राय तर करून बघा. परत आपण बघूया त्याचे रिझल्ट्स येतायत की नाही. नेक्स्ट आहे कागदावरती लिहून काढायचं आहे. आता असं होऊ शकतं, की तुम्ही अभ्यासाला बसलात आणि मग तुमच्या मनामध्ये काहीतरी विचार आला, की "ओह शिट यार! ते करायचं राहिलं, हे असं करायचं राहिलं, मग हा मेसेज करायचा राहिला, मग ते करायचं राहिलं." असे खूप सारे विचार येतात आणि येत राहणार आहेत. पण तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला करायचंय एक ब्लँक पेज घ्या. जे काही तुमच्या मनामध्ये अभ्यास करताना विचार येतील ते लिहा आणि इट्स लाइक की मी नंतर बघेन याला. म्हणजे तुमचं असं होतं ना, की मी विसरले परत तर नंतर बघेन मी याला. हे विचार मी लिहून ठेवलेले आहेत. नंतर मी या विचारांकडे येणार आहे. सध्या मला हे टास्क कंप्लीट करायचंय किंवा सध्या मला हा चॅप्टर पूर्ण करायचाय. मग थोड्या वेळाने आपण ही सगळी जी पण कामं मनामध्ये येतात ती करूयात. त्याच्यामुळे काय होतं, की आपल्या डोक्यामध्ये असं असतं, की मी हे नंतर विसरले तर आत्ताच करून टाकते. नाही. आता अभ्यास करायचा, नंतर नाही विसरणार कारण आपण लिहून ठेवतोय. सो त्यामुळे एक रफ शीट घ्या, त्याच्यावरती जे पण मनामध्ये विचार येतील सगळे लिहून काढत जा. याच्यामुळे काय होतं, की आपण त्यांना डोक्यातून बाहेर काढतो आणि त्या कागदावरती उतरवतो. आणि इथला जो काही कचरा आहे तो कमी होतो आणि मग ते लक्ष जातं अभ्यासाकडे. सो हे पण नक्की ट्राय करा. तुमच्या रफ बुकमध्ये किंवा कुठल्यातरी पानावरती असं लिहून ठेवायचं, की काय-काय बाकी आहे, किती अर्जंट आहे ते आणि तुमच्या अभ्यासापेक्षा अर्जंट असं काहीच नसणार आहे सध्या. त्याच्यामुळे ते जे काही करायचं आहे ते लिहून ठेवा आणि ते नंतर करायचं जेव्हा तुम्ही हे जे काही तुमचं गिवन टास्क असेल तो कंप्लीट केल्यानंतर. अंतिम निकाल तुम्ही श्लोक ऐकला असेल, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे तुम्हाला काय फळ मिळणार आहे हे तुमच्या हातात आहे का नाही. पेपर ईझी येणार की डिफिकल्ट येणार याचा विचार तुम्ही करून काही फायदा आहे का? म्हणजे तुम्ही म्हटलात ईझी येणार म्हणून ईझी येणार आहे का? नाही. तुम्ही म्हणतात डिफिकल्ट येईल म्हणून डिफिकल्ट येणार आहे का? तर नाही. पेपर बनवणारा जो कोणी आहे तो करेल ती सेट. ते तुमचं काम नाहीच आहे. तुमचं काम आहे पेपर कसाही आला तरी मला तो लिहिता आला पाहिजे. इतके माझे कर्म चांगले असले पाहिजेत किंवा इतका अभ्यास मी केला असला पाहिजे, की त्यांनी डिफिकल्ट काढू दे पेपर, ईझी काढू दे, मॉडरेट काढू दे, कुठलाही काढू दे. सिलेबसच्या बाहेरचा तर येणार नाहीये. म्हणजे तुम्हाला जो काही 10वीचा अभ्यासक्रम दिलाय, त्याच्या बाहेरचा येणारच नाहीये. ईझी, मीडियम, डिफिकल्ट कसला पण असू दे.
मग तुमचं कर्म हे असलं पाहिजे की मी तो अभ्यास किती चांगल्या पद्धतीने करते, की पेपर कसा पण आला, आय डोंट केअर, कसाही येऊ दे, माझा अभ्यास मी चांगल्या पद्धतीने करायचा आहे. तर फळाची किंवा निकालाची चिंता करायची गरज नाहीये. हे आता मला सांगायला इझी जरी असलं तरी तेव्हा पण मी स्वतःला हेच सांगितलं होतं. आणि तुम्हाला माहिती नसेल तर माझ्या WhatsAppचं जे असतं ना स्टेटस किंवा ते जे काही आपण लाईन टॅगलाईन वगैरे ठेवतो, जे पण ठेवतो, तर ते हाच श्लोक आहे, साधारणतः 10वी पासून अजूनपर्यंत आहे. सो ते 10वी 9वी पासून आहे आणि तेच मी त्याला सांगते, जेव्हा पण आपण एखादा टास्क करतो तेव्हा याचा निकाल काय असेल दॅट आय डोंट नो, किंवा तो माझ्या हातातही नाहीये. होऊ शकतं की त्या दिवशी पेपर डिफिकल्ट येईल, पण मी इतकी प्रिपेअर्ड असली पाहिजे की तो डिफिकल्ट पेपर पण मला इझी वाटला पाहिजे. सो डिफिकल्ट इझी काढणं हे माझ्या हातात नाहीये, पण अभ्यास करणं माझ्या हातामध्ये आहे. सो लेट्स डू अवर ओन कर्मा रॅदर दॅन थिंकिंग अबाउट की रिझल्ट काय येईल. नेक्स्ट आहे फोन दुसऱ्या खोलीमध्ये ठेवून द्या. हे रिझन नको आहे की आम्ही अभ्यासच फोनवर करतो. मग तेव्हा तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत की तुम्ही व्हिडिओज डाउनलोड करून ठेवा आणि फोन एरोप्लेन मोडवर टाका. याच्यानेही चालेल, सगळे नोटिफिकेशन्स बंद राहतील आणि फक्त तुम्ही तो व्हिडिओ बघाल. आणि फोन एरोप्लेन मोडवरती आहे म्हणजे वायफाय पण बंद करायचंय, कारण फोन एरोप्लेन वरती असताना वायफाय ऑन राहतं. तर वायफाय बंद करायचंय, फोन एरोप्लेन मोडवरती टाकायचा आहे आणि मग तुम्ही जे काय तुमचे डाउनलोडेड लेक्चर्स आहेत ते पाहायचे. मग त्याच्यामध्ये इंस्टाग्रामवर गेलात तरी वायफाय बंद असल्यामुळे आणि डेटा ऑफ असल्यामुळे काही उघडणार नाहीये. तर ते असं करणार असाल तर फोन स्वतःजवळ ठेवा, अदरवाईज तो दुसऱ्या खोलीमध्ये ठेवलेला बेस्ट आहे. म्हणजे मी इतकी आळशी आहे की बाजूच्या रूम मध्ये जरी फोन असेल तरी इथून कधी उठून जायचं म्हणून तो फोन मी घेत नाही. आणि ते माझ्यासाठी बेस्ट आहे की तो तिथेच असं पडून राहतो मग. सो मी आय प्रेफर की तो लांबच ठेवलेला असतो माझ्याकडून, म्हणजे माझ्यापासून, जेणेकरून तिथपर्यंत कधी चालत जायचं सो असा विचार असतो आणि मग तो फोन तिथेच राहतो. सो हे माझ्यासाठी बेस्ट आहे. पण तुम्ही जर जास्त ऍक्टिव्ह असाल आणि उठून जाणारे असाल तर त्या फोनला सरळ एरोप्लेन मोड आणि वायफाय वगैरे ऑफ करून ठेवा, व्हिडिओ डाउनलोड करा, मग पाहत बसा आरामात लेक्चर्स, ते पण बेस्ट आहे. नेक्स्ट आहे डीप ब्रिदिंग. जेव्हा पण तुम्हाला असं वाटेल की अभ्यास होत नाहीये, कसं काय करायचा, तेव्हा एक खोल श्वास घ्या. स्वतःला सांगा की मी करणार आहे, माझ्याच्याने हे होणार आहे, हे माझ्यासाठीच आहे, माझ्याच वयासाठी बनवलेला आहे. सो त्याच्यामुळे हा अभ्यास माझ्याकडून होणार आहेच. सो इतकं सांगायचंय, खोल श्वास घ्यायचा आहे आणि परत अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट आहे काहीतरी असं असेल ना की तुम्ही एक चॅप्टर पूर्ण केला असेल, 2 चॅप्टर पूर्ण केले असतील, तर स्वतःला सांगा की हा मी एवढं तरी केलंय, अजून पुढचं होईल की मग एवढं केलंय तर. तर जेवढं झालंय त्याच्यावरती पण थोडंफार लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की हा म्हणजे हे करू शकते म्हणजे पुढचं पण मी करू शकते, किंवा पुढचं पण मला करता येणार. सो येस, तुम्हाला याच्यावरती फोकस करायचा आहे की इथपर्यंत झालंय म्हणजे पुढचं पण होणार आहे. तर हा विचार तुम्ही स्वतःच्या मनामध्ये ठेवायचा आहे आणि मग करायचा आहे अभ्यास. तर हे काही नियम म्हणजे आपण असं म्हणूया की उपाय आहेत जे आपण करू शकतो. सेव्हन्थ आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, वर्स्ट केस इमॅजिन करा. म्हणजे काय फरक पडतोय कमी मार्क्स मिळाले तर, किंवा काय फरक पडतोय एखादा पेपर डिफिकल्ट आला तर, ह्याने तुमचं आयुष्य नाही थांबणार आहे. पण म्हणून असं नको की सोडून देऊया अभ्यास आपण, काही फरक पडत नाहीये, मार्क्स वगैरे गेले तर काही फरक पडत नाहीये, असं नाही करायचंय. हे वर्स्ट केस यासाठी असतं की ठीक आहे ना, म्हणजे लईत लई काय होईल की नाही होणार माझ्याने अभ्यास, करून तर बघू, आधी ट्राय तर करू अभ्यास करायचा. नाही झाला तर तेव्हाच तेव्हा बघू. किंवा आता विचार करण्यापेक्षा की पेपर डिफिकल्ट येईल, तेव्हा येईल ना तेव्हाच तेव्हा बघू, आता पण अभ्यास तर करू. तर जेव्हा तुमच्या मनामध्ये असे विचार येतील ना वर्स्ट केस वाले, की हे झालं तर काय होईल, ते झालं तर काय होईल, ते तेव्हा होईल ना. आता काय आपल्या हातामध्ये अभ्यास करणं, सो तो आता करायचा आहे. आणि अगेन आपण असं बऱ्याचदा म्हणतो की एका पेपरने काही फरक नाही पडत किंवा एका एक्झामने काही वाया जात नाही, संधी तुम्हाला पुन्हा मिळतील. याने तुमच्या मनातली भीती संपावी यासाठी हे म्हटलं जाते, पण याचा अर्थ असा नाही घ्यायचा आहे की ठीक आहे ना 10वी काय फरक पडतोय, आपण नको करूयात अभ्यास, अशा अर्थी नाही घ्यायचं आहे हे. म्हणजे बऱ्याचदा ना, आधी आमच्या वेळी असं व्हायचं की जेव्हा कोणी असं म्हटलं की आम्ही त्याला पॉझिटिव्हली घ्यायचो. बट जी आत्ताची मी जनरेशन बघते दे आर लाईक, हा 10वीच तर आहे, काय फरक पडतोय, दुसरं काहीतरी करूयात आपण. हे या अर्थासाठी असं नाहीये की तुम्ही वर्स्ट केस सिनारिओ इमॅजिन करा. हे या अर्थासाठी आहे की काही पण असू दे वर्स्ट केस सिनारिओ, तुमच्या हातामध्ये नाहीये, ते तुमच्या हातामध्ये आज आहे. सो लेट इट बी, ते सोडून द्या. तुम्ही आताच्या वरती फोकस करा, तुम्ही आताचा अभ्यास करण्यावरती फोकस करा आणि ती भीती काढून टाका मनातून. ठीक आहे, ते काही पण होऊ दे तिकडे. बघा आपल्या हातामध्ये आहे आता काय करणं, तर चांगले मार्क्स मिळवणं किंवा त्याच्यासाठी एफर्ट्स घेणं. बेसिकली मार्क्स मिळवणे हा मुद्दाच नाहीये, त्याच्यासाठी एफर्ट्स घेणं. सो ते एफर्ट्स आपण घेऊयात रॅदर दॅन थिंकिंग अबाउट बाकी नंतर काय होणार आहे. सो एक्सेप्ट करायचं आहे की जे काय होईल ते होईल आणि ओव्हर थिंकिंगला स्टॉप करायचंय आणि आपल्या अभ्यासाकडे यायचं आहे. लहान लहान ऍक्शन्स जेव्हा तुम्ही घ्याल की 5 मिनिटं अभ्यास करूया, किंवा 3-2-1 म्हटलं की पुस्तक हातामध्ये आलंच पाहिजे, 3-2-1 म्हटलं की मोबाईल दूर गेलाच पाहिजे. सो हे लहान लहान जेव्हा तुम्ही ऍक्शन्स घ्याल ना, याचा खूप मोठा परिणाम होतो आणि खूप मोठा इम्पॅक्ट होतो. खूप मोठं सक्सेस तुम्हाला याच्याने मिळेल. सो त्याच्यामुळे नक्की ट्राय करा. आणि जे इन्फायनाईट लूप मध्ये आपण अडकतो फक्त विचार करण्याच्या, त्यातून बाहेर याल तुम्ही या सगळ्यातून आणि तुम्हाला ऍक्शन्स घेता येतील. सो विचारांनी फक्त एक सुंदर स्वप्न तयार होईल, पण तुम्ही जर त्याला प्रत्यक्षात आणायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला अर्थात कृतीच करावी लागते. झोपेत तुमची बॉडी निश्चल असते, तुम्ही फक्त स्वप्न रंगवू शकता, पाहू शकता.
पण ती सत्यात आणायची असेल तर उठावं लागतं आणि कृती करावी लागते. तर तेच आहे हे. आता एकच प्रॉमिस करायचं आहे, की उद्यापासून ॲक्शन घ्यायची आहे. अशी अशी वाली ॲक्शन नाही, अशी वाली ॲक्शन घ्यायची आहे आणि अभ्यास करायला लागायचा आहे. रेदर दॅन थिंकिंग अबाउट की परत काय होईल, यापेक्षा अभ्यास करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आय होप की या व्हिडिओतून तुम्हाला काहीतरी नवीन एक पॉइंट ऑफ व्ह्यू मिळाला असेल आणि तुमचं ओव्हर थिंकिंग कमी होण्यासाठी मदत होईल. हे तेच आहे जे मी स्वतःला सांगायचे, जे मी आता तुम्हाला सांगते. मला तर याचा उपयोग झाला होता. तुम्हाला होतोय की नाही हे मला कमेंट बॉक्समधून कळेल. कारण अशा खूप साऱ्या कमेंट्स मला आल्या होत्या, की मी माझ्या त्या एजमध्ये असताना ओव्हर थिंकिंगला किंवा मेंटल हेल्थला कसं काय सांभाळलं होतं किंवा काय केलं होतं. अर्थात त्या वयामध्ये असताना मेंटल हेल्थ वगैरे असं मला नव्हतं काही माहिती. पण जे काही माहिती होतं ते हे सगळं माहिती होतं जे मी तुमच्यासमोर बोलते. असं काही खूप मोठं नाहीये माझ्याकडे सांगण्यासारखं. पण जे काही आहे ते हे आहे. सो तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सांगा. अशा प्रकारचे व्हिडिओज पाहायला आवडतील का हे पण सांगा. जरा वेगळा कॉन्सेप्ट आहे. दरवेळेस आपण स्ट्रॅटेजीज आणि हे सगळं बघतो या चॅनलवरती. पण हा थोडासा वेगळा कॉन्सेप्ट आहे. सो कसं वाटतंय नक्की सांगा. थँक यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.